मराठ्यांना काही गरजच नाही राहिली आता कोणाची। आम्ही आमचा विकास करायला समर्थ आहेत, आम्ही आमचं आरक्षण मिळवणार, आमचे पोरं पुरी आम्ही अधिकारी करणार, उच्च शिक्षणात घालणार। आम्हीच मराठी एक येऊन आमचा समाज आम्ही व्यवसायाकडे सुद्धा नेणार, आमचे पोरं व्यसनापासून तोडणार, आम्ही पिढ्याना पारचा समाजाला उभा करून ठेवणार, तात्पुरतं नाही। आणि आम्ही एकत्रपणे येत जाणार, हमेशा ताकद दाखवणार। मराठ्यांनाही माझं आव्हान आहे, महिना 4 महिन्याला एकत्र येत जा। एकत्र नाही आलेत लोक टिंगल करतात, लोकांवर ते फुटले काय, आपण एक दिसलो की दबदबा राहतो आपला। मराठ्यांचा दरदरा कायम राहायला पाहिजे। महिना 2-3 महिन्यातून एक दिवस कायम कामबुडी जायचं, कुटुंब कार्यक्रमाला येत जायचं, ही विनंती आहे माझी सगळ्या मराठ्यांना। जागे राहा, सावध राहा, आपल्याला पुढे जायचंय। आम्हाला रोजीरोटीची लय गरज आहे, ती देत नाहीयेत। आम्ही हिंदू आहेत, हिंदू आणि धर्म जर मोठा फडणवीसला व्हावं वाटतं तर मराठ्यांना आरक्षण देऊन मोठं कसं काय करीत नाही? देऊ कोणतं हिंदुत्व आहे त्याचं? त्याचं कोणतं हिंदुत्व आहे? बेगडी हिंदुत्व? आम्हाला छत्रपतीचं हिंदुत्व मान्य आहे, ते आम्ही चालवणार पुढे सुद्धा। ज्यावेळेस धर्मावर खरं संकट येईल त्या टायमाला बघू आम्ही लय नेबार आहेत। तुझ्या राजकारणासाठी तो हिंदू करणार, मग हिंदू आहेत ना आम्ही, कमून आरक्षण देत नाही। करणं बलवान, धर्मच बलवान होणार। धर्मातले लोक बलवान झाल्यावर, धर्मातले लोक जर शक्तिशाली झाले तर धर्म शक्तिशाली होणार आहे। लोक कोल मोडून पडले वाकडे तिकडे होऊन, धर्म कसं काय मोठं आहे? लोक तर सशक्त पाहिजेत, बलशाली पाहिजेत, देना बळ मराठ्यांना। मराठा हिंदू आहे, तो धर्माचं रक्षा करेन, सगळ्या नीट बी करीत। तू नुसतं आम्हाला नीटच करायचं सांगतो, मारा भांडणं दंगली। मराठी असले की कशी कुटाकुटी होती यांना माहित, आता कुठे होत नाहीत ना। आता त्यांचं आड होतो, संभाजीनगरला कधी झालं मग तिकडे जाऊन आरडा केला त्यांनी नागपूरला। मराठेच लागते लोक नीट करायला, मराठ्याशिवाय मजा नाही कशातच। आणि तुम्ही मराठ्याच वाटलं करायला, त्याच्यामुळे आम्हाला तुमचं देणं घेणं नाही। आम्ही आमचं बघू काय करायचं। मुसलमान जेव्हा खरं ते संकट वाटत ना आम्हाला, त्या टायमाला आम्ही बघू। अरे मुसलमानापेक्षा बेकार वागायला ते देवेंद्र फडणवीसचे पाहुणे, ते कोरटकर येतो, सोलापूरकर घाणशात येतात। मासाहेब जिजोलो, छत्रपती शिवरायांना, धर्मवीर संभाजीराजेंना, आणि हे भाषा शिकत आम्हाला। त्या दलिंद्राची खबर कोणालाच माहित नव्हती, त्या औरंगजेबाची दर्पण कुंकड कोणाला माहित सुद्धा नव्हतं। सगळ्या महाराष्ट्राला माहित केला संत देवेंद्र फडणवीस, त्याची खबर कुठे म्हणून। आता अफजल खानाची शोधून काढी तू का कुठे म्हणून, त्याला ते ना दे। देवेंद्र फडणवीसला कबरी काढायच्या नाही, फक्त मराठ्यांचा वापर करायचा मारामारीला, आणि मराठ्याला मोठं करायचं नाही, हे त्याचा उद्देश आहे। मराठ्यांनी समजून घ्या, 70-75 वर्षात यांनी आपला वापर केला हिंदू। त्याला ती कबर काढायची कोण म्हणताय? देवेंद्र फडणवीस। पोलिस कोणी लावले तिथं? देवेंद्र फडणवीसने। कशी काढायची? त्या औरंग्याला हार घालायला, ती दिवा लावायला 2,60,000 रुपये कोण दिले? मोदी साहेबांनी। आणि कबर कोण काढा म्हणतो? हे याला कबर नाही काढायची, याला मराठ्याचे लोक याला माहिती आहेत गरम डोक्याचे, यांना भेडवा दंगलीत म्हणजे किशी करून गुतून टाकू यांना। आम्हाला जे पाहिजे ना ते देत नाही तो, आणि त्या मेलेला माणूस येतो ते दलिंदर, ते कुंकुण आलं तर येड्या भोकाच इतकाला मुकायला आलं तर इकडे उंटावर बसून दलिंदर ते पुरून टाकलं होतं कोणत्या वड्या वगळीत, ते फडणवीस ते बाहेर काढलं। मराठ्यांनी शाने राहा, आपलं एकजूट राहा। ज्यावेळेस आपलं खरं धर्मावर संकट आहे ना, त्या टायमाला माना आणि छाती ठोकपणे लढणारे मराठीचे। पण आज रोजीरोटीची गरज आहे, फडणवीस ती देत नाही आपल्याला। धनगराला आरक्षण देत नाही, मायक्रो ओबीसीला आरक्षण देत नाही, नुसता वापर करतो। सगळ्या जातीने फडणवीसला वळ केलं, किती गोड बोलून तो कांड करतो। म्हणजे क्रूर आणि सूड भावनेला वागणारा माणूस जर महाराष्ट्रात कोण असेल तर ते देवेंद्र फडणवीस।